ही मीना 38 वर्षाची आहे. तिचं HPV 16 आणि 18 दोन्ही पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपण गर्भाशय मुखाचं पाणी जेव्हा घेतो आणि त्या पाण्यात जेव्हा HPV DNA ची टेस्ट करतो, ते HPV DNA 16 आणि 18 दोन्हीसाठी पॉझिटिव्ह आहे आणि बायोप्सीच्या रिपोर्टमध्ये CIN1 आहे. तर तिला तेच टेन्शन होतं की मला कॅन्सर तर नाही ना, आणि आता पुढं काय करायचं आहे, सगळं गर्भाशय तर काढायला लागणार नाही ना. आपण तिला म्हटलं की आपण एक छान बायोप्सी करूया. त्या बायोप्सीमध्ये आपल्याला सगळं समजून येईल आणि त्या बायोप्सीमध्ये खराब झालेला पोर्शन निघून गेला तर पुढे रिस्कच राहणार नाही. म्हणून आपण तिची लीप प्लॅन केली. लीप म्हणजे लूप इलेक्ट्रोसर्जिकल एक्सिजन प्रोसिजर. एक पातळ वायर लूपनं आपण गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडांवरील या ज्या खराब झालेल्या आजारी पेशी आहेत त्या काढून टाकतो. ही काही मोठी शस्त्रक्रिया नाही आहे, एक छोटीशी प्रोसिजर आहे. अतिशय सुरक्षित आहे कारण HPV 16 आणि 18 हे हाय रिस्क प्रकार आहेत. वेळेवर जर उपचार केले नाहीत तर ते वाढू शकतात, म्हणून लीप आवश्यक आहे. प्रोसिजरनंतर फक्त 2 ते 3 दिवस हलका रक्तस्राव होऊ शकतो. 4 आठवडे आपल्याला संबंध टाळायचे असतात आणि डुशिंग किंवा टॅम्पून्स टाळायचे असतात आणि फॉलोअप महत्त्वाचा आहे. डॉक्टरांनी दिलेली अँटीबायोटिक घेणं खूप जरुरीचं आहे. वेळीच तपासणी केली, उपचार केले तर कॅन्सर नक्की टाळता येतो.